नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता आपण असे पाहणार आहोत की मुक्ता आता म्हणू लागते की सागर, तुमची मुक्ता आता वाचू शकेल की नाही काय माहिती नाही. आपली आता भेट कधी होईल हेही सांगता येणार नाही. तर लगेच तिथे सागर येतो. सागरला पाहताच अनुजाही ओरडू लागते, पण तिच्या तोंडातून आवाज येत नसतो आणि तो तिच्याकडे सागर बघतो व तो जातो तिच्यापाशी आणि तिच्या तोंडातील बोळा काढतो आणि तिला बांधलेलं असतं ते सोडतो आणि तिला विचारतो की लकी आणि मुक्ता कुठे आहेत. तर ती सांगते की लकी आहे तिथं, मी त्याला उठवते, तुम्ही मुक्ताला वाचवा जावा, असं ती म्हणते आणि सागर तिथून जातो. तोपर्यंत तिथे सागरला मारण्यासाठी गुंड येतात आणि सागरला ते मारू लागतात. सागरही त्यांना मारू लागतो. इकडे आता अनुजाही लकीला उठवत असते. लकीला म्हणत असते की लकी, आर यू ओके, ते बघ तिकडं गुंड आलेत, असं आता अनुजा म्हणत असते आणि त्याला उठवते. आणि आता इकडे सागर हा पाण्याच्या टाकीपाशी जातो आणि मुक्ताला बोलवू लागतो आणि इकडे आता सर्व विधीही चालू असतात. सर्वजण मजेत असतात आणि इकडे आता सागर हा मुक्ताला वाचवत असतो. तोपर्यंत लकीही तिथं येतो आणि लगेच त्या तिघांना मारण्यासाठी गुंड येतात. ते तिघं त्या गुंडांना मारू लागतात आणि नंतर ना सागर हा मुक्ताला सोडवण्यात जातो आणि सागर त्या पाण्याच्या टाकीतून मुक्ताला बाहेर काढतो आणि तिला बाहेर काढल्यानंतर लगेच अनुजा म्हणते की मुक्ता वहिनी. इकडे आता अभिषेक आणि कोमलने एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलेले असतात व आता सावनी बोलू लागते की झालं, एकदाशी मंगळसूत्र घातलं की ह्यांचं लग्न झालं. मुक्ता खूप उडत होतीस ना, तर आता तू पाक तळाशी गेली असतील पाण्याच्या टाकीमध्ये. इकडे आता मुक्ता ही लकीला आणि अनुजाला बोलते की तुम्ही ठीक आहात ना. तर ते दोघे बोलतात की हो आम्ही ठीक आहे, तू ठीक आहेस ना. तर ती बोलते की हो मी ठीक आहे, आपल्याला अभिषेकचं आणि कोमलचं लग्न होण्याआधी पोहोचलं पाहिजे, चला चला, असं मुक्ता बोलते. तर सागर म्हणते की हो हो जाऊया. तर मुक्ता बोलते की आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे, त्यामुळे लवकर पोहोचलं पाहिजे आणि ते सर्व जातात. इकडे आता गुरुजी अभिषेकला सांगत असतात की एका वाटीमध्ये मंगळसूत्राच्या हळद आणि एका वाटीमध्ये कुंकू भरायचं. तर तो भरतो आणि नंतर गुरुजी म्हणतात हे आता उलटं घालायचं आणि हे मंगळसूत्र आता वर्षभर तुमच्या गळ्यामध्ये ठेवायचं. तर लगेच सावनी हसून बोलते की हे मंगळसूत्र वर्षभर तर टिकणार आहे का? बघ मुक्ता, आम्ही तर काय करत आहोत आणि तू तिथं काय करतेस. बिचारी मुक्ता कोमलचं लग्न मिस करत असेल, असं आता सावनी बोलू लागते. इकडे आता अभिषेक हा कोमलच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो आणि तिथे लगेच अनुजा येते. अनुजा म्हणते की थांबा, तुम्ही हे लग्न करू शकत नाही अभिषेकीनी. आता इकडे सावनीचा आणि अभिषेकचा चेहरा बघण्यासारखा होतो आणि अभिषेक म्हणू लागतो की काय झालं अनुजा, तू शांत हो. तर इंद्रा म्हणते की तू कशाला आलीस इथे आणि तू काय बडबड लावली आहेस, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू जावयाची आमच्या मैत्रीण आहेस ती. तर लगेच मुक्ता म्हणते की सागर, आणि अनुजा बोलू लागते की मला माफ करा, मला माहिती आहे मी ह्यांच्या लग्नामध्ये मध्येच घुसली आहे ती. फक्त 1 मिनिट मला अभिषेक सोबत एकट्याशी बोलू द्या, फक्त 1 मिनिट, अशी आता ती विनंती इंद्राला करू लागते. तर इंद्रा म्हणते की ए बाय, इथं काय सिनेमा सुरू नाही, ह्या लग्नाच्या विधी चालू आहेत, लग्नाच्या विधी. आणि काय गं, तू त्यांना एकट्यात घेऊन काय बोलणार आहेस. उद्या जर त्या दोघांचा संसार सुरू झाला तर तू त्यांच्यामध्ये अशीच पिपाणी वाजवत राहणार काय. तर सागर म्हणतो की आई शांत हो, 1 मिनिट थांब, त्यांना बोलू दे. तर मुक्ता म्हणते की हो अभिषेक घे बोलून, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. व अनुजाही त्याला इकडे घेते आणि अभिषेक बोलू लागतो की तू काय तमाशा लावलायस, तुला माहिती आहे स्टेकला काय लागलं आहे. तर लगेच अनुजा बोलते की स्टेकला माझं आयुष्य लागलं आहे अभि, तर बरं ते राहून दे, तू आज मला बांधलेल्या अवस्थेत पाहिलंस तर तू का सोडवायला आला नाहीस मला. तू त्यांना तसं का बोललास की अनुजाचं काय करायचं आहे ते करा म्हणून, ते सांग म्हणजे मी इथून जाते. तर अभिषेक म्हणतो की तू ते डोक्यामध्ये घेऊन बसले आहेस का, तुला काहीही होणार नव्हतं, तुला कोणी खतरनाक किडनॅपरने किडनॅप केलं नव्हतं अनु. ती आगाऊ मुक्ता आणि तो मूर्ख लकीच होते ना तुला बांधून ठेवणारे, म्हणूनच तर मला टेन्शन नाही आलं. ते दोघे करून करून काय करणार होते. तर तिला मुक्तानं बोललेले शब्द आठवले. ती म्हणते की चला वहिनी जाऊया आपण. तर लगेच मुक्ता म्हणते की जाऊन जाऊन तू तिला काय विचारणार. तर लगेच अनुजा म्हणते की मी त्याला जाब विचारेन, मी त्याची बायको आहे ना. तर पुढे मुक्ता बोलते की तू त्याला जाब विचारणार म्हणजे तू काय विचारणार, तू मला का वाचवायला आला नाहीस. तर तो म्हणेल की तुला खऱ्याखुऱ्या किडनॅपर्सनी किडनॅप केलं नव्हतं, ह्या मुक्तानेच तुला किडनॅप केलं होतं हे मला माहिती आहे आणि फोनवर जे बोललेलं होतं ते खोटं आहे हेही सांगून टाकेल तो. खूप कमी वेळात पण मी तुझ्या अभिषेकला ओळखू लागलेले आहे अनु, तो तुला खूप मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतोय.
तो हे सर्व बोलेल, पण कृपा कर, तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. त्याचे सर्व प्रेमळ शब्द फसवे असतील. त्याच्या मनात पाप आहे, पण तू प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. आणि ती त्या बोललेल्या शब्दातून बाहेर येते आणि अभिषेक बोलतो की म्हणून मी तुला वाचवायला नाही आलो. आणि तुला वाटतंय की मला तुझी काळजी नाही आहे. मी फोनवर बोललो असेल की अनुजाचं काही करायचं असेल ते करा, पण मला माहिती होतं ना ते तुला काही करणार नाही. आणि लगेच तिथे अनुजा त्याला कानाखाली वाजवते आणि हाताला ओढत ती सर्वांसमोर नेते आणि बोलते की मी या माणसाच्या नादाला लागून ह्या प्लॅनमध्ये सामील झाले. ह्याचं ऐकून मी ह्याच्या प्रेमापायी मी सर्व खोटं बोलत आले. पण आज मला खरं बोलू द्या. मी ह्याची मैत्रीण नाही, मी याच्या लग्नाची बायको आहे. मिसेस अनुजा अभिषेक कोळी, असं आता ती बोलू लागते आणि सर्वजण खूप घाबरतात. तर लगेच अभिषेक बोलतो की खोटं बोलत आहे ही, आणि तेही कोणाच्या सांगण्यावरून, हेही मला माहिती आहे. तोपर्यंत तिथे कोमलला चक्कर येते आणि सर्वजण तिच्याकडे जातात आणि तिथे अभिषेकही येतो. अभिषेक म्हणतो की कोमल, आपलं लग्न होणार आणि ऑलरेडी झालं आहे, मी फक्त तुझाच आहे, असे आता तो बोलू लागतो. आणि लगेच त्याला मुक्ता उठवते आणि त्याला कानाखाली वाजवते आणि बोलते की खोटापणालाही काहीतरी मर्यादा असतात अभिषेक. आणि लकीला बोलते की लकी, फोन दे माझा. आणि तिच्या फोनमधील तो तनुजाचा आणि अभिषेकच्या लग्नाचा फोटो ती सर्वांना दाखवते आणि अभिषेकला बोलते की हे काय आहे. तर तो काहीच बोलत नाही आणि पुढे बोलते की हे काय, आता तू का बोलत नाही आहेस, तुझ्या बायकोनेच मला हा फोटो पाठवला आहे आणि तुला काय वाटलं, हे सर्व समजल्यावरती आम्ही आमच्या कोमल लग्न तुझ्यासोबत लावून देऊ, कधीच नाही. तर लगेच अभिषेक बोलतो की मुक्ता, माझं एकदा ऐकून तर घ्या. तर सागर बोलतो की कधीच नाही. तर लकीला बोलतो की सागर, लकी पोलिसांना फोन केला आहेस ना. तर लकी म्हणतो की हो, मी केला आहे पोलिसांना फोन. इकडे आता सावनी बोलते की शेवटच्या वेळेला या मुक्ताने घोळ घातला आणि आता ह्या पोपट्याने जर चूच उघडली तर माझं काही खरं नाही. तर तिथे लगेच पोलीस येतात. पोलीस बोलतात की सागर कोळी. तर लगेच सागर बोलतो की हो, मीच फोन केला होता तुम्हाला. आणि अभिषेकचे त्या दोघांचे लग्नाचे फोटो दाखवतो पोलिसांना आणि बोलतो की हाच आहे तो फ्रॉड माणूस, घेऊन जा ह्याला. तर लगेच पोलीस बोलतात की घ्या रे ह्याला. तर जात असताना सावनी अभिषेकला हातावारी करून सांगत असते की माझं नाव घेऊ नको, माझं नाव घेऊ नको. व आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात काय घडणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.